भारत देशाचा वारसा असा आहे की आपले जीवन आणि आत्मा समृद्ध करणारे पारंपरिक धागे यात विणलेले आहेत। मकर संक्रांती, होळी, गुढीपाडवा, गणपती उत्सव आणि दिवाळी यासारख्या सणांच्या भव्यतेपासून ते लग्न, नामकरण समारंभ आणि घरोघरी होणाऱ्या जिव्हाळ्याच्या मेळाव्यापर्यंत प्रत्येक उत्सव हा आपल्या सामूहिक आनंदाचा एक पुरावाच आहे। या उत्सवामध्ये असलेले संस्कार आपल्या सांस्कृतिक वारशाचे जतन करत आहेत। हळदी समारंभ हा भारतीय विवाह सोहळ्याचा एक अविभाज्य भाग आहे, ज्याला भारतीय रीतिरिवाजांमध्ये पवित्र स्थान आहे। ही विवाह प्रथा पारंपरिक आणि प्रेमाच्या सामायिक क्षणांमध्ये सर्व नातेवाईकांना एकत्र आणते। हळद ही पावित्र्याचे प्रतीक असल्याने होणाऱ्या वधूस आशीर्वाद म्हणून लावली जाते। हळदी समारंभ चित्रकार दीपक पाटील यांच्या कलाकृतीने परंपरेचा वेध घेतला आहे। जेव्हा स्त्रिया प्रेमाने वधूला हळद लावतात तेव्हा लग्न मंडप उजळून निघतो, तो क्षण अचूक टिपला आहे। प्रकाशाच्या धोरणात्मक वापरातून दीपक पाटील यांनी हळदीच्या भांड्यातून पसरलेल्या उष्णतेचे प्रतीक म्हणून सोनेरी रंगात आपला कॅनव्हास उजळला आहे। पारंपरिक वेशभूषेत सजलेली आणि आशीर्वादाच्या प्रभामंडलाने वेढलेली वधू हळदीच्या तेजाने उजळलेली आहे। कॅनव्हासवरील हे तैलचित्र केवळ दृश्यच नव्हे तर प्रत्येक हावभाव आणि अभिव्यक्तींमध्ये अंतर्भूत असलेल्या स्पष्ट भावना आणि सांस्कृतिक महत्त्व टिपत आहेत। हे चित्र आकर्षक बंध जपत दर्शकांना परंपरेच्या आत्म्याचे दर्शन घडवतात। चित्रकार दीपक पाटील आणि त्यांच्या अफाट चित्रकारितेला भन्नाट महाराष्ट्राकडून हार्दिक शुभेच्छा। चित्रकार दीपक आर पाटील यांचे सोहळा हे चित्र प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई या ठिकाणी गॅलरी नंबर 3 येथे दिनांक 4 जून ते 10 जून 2024 पर्यंत सकाळी 11 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आपण पाहू शकता। आपल्या सुंदर संस्कृतीचा चित्रमय प्रवास अनुभवू शकता। महाराष्ट्राचे भन्नाट चित्रकार या मालिकेतील चित्रकार दीपक पाटील यांचे सोहळा या चित्र प्रदर्शनात प्रदर्शित होणाऱ्या कलाकृतींचा मागोवा आपण घेणार आहोत। त्यासाठी आजच आपल्या भन्नाट महाराष्ट्र या चॅनेलला सबस्क्राइब करा।